नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आज मंगळवार आहे 10 तारीख। आज मी 9 आणि 10 ह्या 2 दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी सांगणार आहे। कदाचित ह्या 2 बाईटमध्ये असतील। मित्रांनो, यातले महत्त्वाच्या गोष्टी मी मेन चॅनलवर टाकीन, परत एकदा सांगतोय। आणि तुम्हाला बाकीचं सुद्धा जे बघायचं असेल तर ते तुम्हाला त्या माझ्या TV10 अनकट याची जो लिंक मी खाली देतो आहे ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही बघावं आणि ते संपूर्ण बघावं। आणि तुम्हाला फक्त मुद्दे बघायचे असतील तर ते तुम्हाला TV10 लाईव्हवर तुम्हाला बघायला मिळेल, माझं जे मेन चॅनल आहे। मित्रांनो, कालचा दिवस होता सोमवार, त्यामध्ये 2 गोष्टी झाल्या। एक तर अभिलेख अवलोकनसुद्धा सोमवारीच असतं, 3 ते 5 असतं। आणि त्या सोमवार आणि गुरुवारी आणखीन एक महानगरपालिकेच्या मेन बिल्डिंगमध्ये एक गोष्ट घडते, जे आयुक्तांच्या जे कॉन्फरन्स हॉल आहे की आयुक्तांच्या केबिनसमोर, तिथे जे घडते तिथे जनता दरबार त्याला म्हणता येऊ शकतं। त्या दिवशी सगळे नागरिक जे आहेत पुण्यातले, ते आपल्या तक्रारी घेऊन आयुक्तांच्याकडं येतात आणि ते आयुक्त तिथल्या तिथं ते जे काही ज्या डिपार्टमेंटच्या तक्रारी असतील, मग घनकचरा असू शकतो, पथविभाग असू शकतो, अतिक्रमण असू शकतं, म्हणजे आरोग्य विभाग असू शकतं, तर तिथल्या तिथं ते HODंना बोलवून तिकडं सांगून ते करतात। पण मित्रांनो, मागं साधारणतः 1-2-3 महिन्यापासून आयुक्त तिथं आता नसतात, पण आयुक्तांच्या जागी तिथं अविनाश सकपाळ साहेब बसतात, शेंडे साहेब म्हणून असतात, आशिष जाधव म्हणून असतात। असे वेगवेगळे जे क्लास 1 ऑफिसर आहेत ते बघतात वेगवेगळ्या विभागाचे, आणि तेही ते काम चांगल्या पद्धतीने करतात। पण मी म्हटलं ना, मला माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तिथं एक म्हणजे आयुक्त किंवा अगदी आयुक्त नसेल तर ॲडिशनल कमिशनर, आणि तसं अगदी स्ट्रॉंग येतं की त्या विभागाला लगेच तिथल्या तिथं त्याचा प्रश्न विचारून त्या प्रॉब्लेमचा दूध का दूध और पाणी का पाणी, ज्याला म्हणतात ना, हा सूर्य हा जयद्रथ, अशा पद्धतीनं करणारी व्यक्ती पाहिजे। तर ही तक्रार मी किंवा विनंती मी आयुक्तांना सुद्धा केली होती, पण त्यामध्ये काही फारसा बदल होताना दिसत नाही आहे मित्रांनो। तर आत्तासुद्धा परत मागच्या सोमवारी जे आपले सकपाळ साहेब होते ते बसले होते, आणि त्यांना मी म्हणजे शेंडे साहेबांना अगोदर हा प्रश्न विचारला होता की हे जे जनता दरबार होतं आहे त्याचं मी व्हिडिओ किंवा त्याचा फोटो तरी मी काढू शकतो का, कारण का माझ्या व्लॉगमध्ये मला ते वापरायचं आहे। त्या फोटोचा अर्थ असा होईल की तक्रारदार कोण कोण आलेलं आहे ते सुद्धा दिसू शकेल, आणि इवन अधिकारी कोण कोण उपस्थित आहे ते तिथल्या तिथं दिसू शकेल। त्याप्रमाणे म्हणजे ह्या जे काय जे कमिटी तयार झालेली आहे हे तक्रारी घेणारी, ते त्याचा नोंदसुद्धा करतात। पण प्रश्न परत असा आहे की पुढे काय, त्याचा फॉलोअप होतो का नाही, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का नाही, नागरिक ह्या व्यवस्थेला म्हणजे समाधानी आहेत का नाही, तर असे हा विषय आहे। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तेही मी तुम्हाला मेन चॅनलवर सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी झाली की ढाकणे साहेब आहेत, जे आयुक्तांचे मेन PR आहेत काटे साहेब, त्यांच्या अंडर येतात, ॲसिस्टंट PR म्हणता येईल, पब्लिक रिलेशन किंवा सेक्रेटरी म्हणता येईल, अशा पदाचे ते व्यक्ती आहेत। तर मी जेव्हा तिथं गेल्यानंतर ते त्या हॉलमध्ये आले होते आणि त्यांनी मला म्हणजे जरा बाहेर या असं म्हणलं। मी म्हटलं काय रिझन काय, तुम्ही या तरी बाहेर असं म्हणल्यानंतर त्यांनी मला सरळ सांगितलं की काही अधिकाऱ्यांची तुम्ही या सगळ्या जनता दरबारमध्ये बसण्याला आक्षेप आहे। मला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं। मी त्यांना विचारलंसुद्धा की कुठल्या अधिकाऱ्यांचं किंवा कुठल्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, तर त्याच्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही। ते म्हणले मित्र म्हणून सांगतो वगैरे। मला सगळ्यात प्रश्न हा विचारायचा की हे जे त्यांनी मला तिथनं बाहेर काढतानासुद्धा त्यांनी आयुक्तांची परमिशन घेतली होती का, हा माझा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मी का बाहेर जावं ह्याचं उत्तरसुद्धा त्यांनी दिलं नाही। मी एक नागरिक आहे, मी पत्रकार, तुम्ही मानता न मानता हा विषय वेगळा आहे, पण एक नागरिक म्हणून मी तिथं बसू शकतो का, हे मी अगदी आवर्जून सांगू शकतो। आयुक्तांच्या पहिल्या ह्या जनता दरबारच्या मीटिंगला मी आयुक्तांना विचारलं होतं, साहेब मी बसू शकतो का, माझी काही तक्रार नाही आहे। त्यावेळी आयुक्तांनी खूप चांगल्या पद्धतीनं उलटं मला खुर्ची ऑफर केली की तुम्ही बसा साहेब, आणि जाताना ते म्हणलेसुद्धा की तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे। त्यावेळी मी त्यांना त्याचं उत्तर दिलंही होतं, मी ते माझ्या बाईटमध्ये टाकलेले सुद्धा आहे मित्रांनो। तर असे हे आयुक्त असताना हे जे बाकीचे लोक आहेत हे असं धाडस कसं करू शकतात, हा मला मोठा प्रश्न आहे। त्याच्यावर प्रश्न विचारला मी आज त्यांच्याकडे आलो असता, त्यांनी त्याच्यावर उडवाउडवीची उत्तरं दिली, आणि ते म्हटले आयुक्तांची जर आम्हाला जर सपोर्ट असता तर आम्ही तुम्हाला बाहेरच काढलं असतं। तर मी म्हटलं
की बाहेर कुठल्या कारणावर म्हणजे माझं चूक काय किंवा त्यांची तक्रार काय आहे, मी का बसवलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. मित्रांनो, याच्यावर सुद्धा मी आयुक्त किंवा ॲडिशनल कमिशनर यांना प्रश्न विचारणार आहे की ढाकणे साहेबांनी असं का करावं आणि असं केल्यामुळं आता तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे. ते असे कुठल्याही नागरिकाला तुम्ही याला बसू नका, कारण का काही अधिकाऱ्यांची तक्रार आहे तुमच्या विरुद्ध, असा त्यांना अधिकार दिला कुणी, हा सगळ्यात माझा मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं होतं की शंकराच्या बाहेर ज्यांच्या परवानगीनं म्हणजे नंदी बैलाच्या परवानगीनं आम्ही शंकराला भेट घेतो, तर हे नंदी बैल म्हणजे शंकर झालेले आहेत का. तर हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे प्रशासनाला, आणि आयुक्तांनासुद्धा मी भेटून हे प्रश्न विचारणार आहे. तर की त्यांना अधिकार दिला कोणी, मागं ते ना ह्यांना भेटायचं का नाही भेटायचं हे म्हणत होते. तर आजसुद्धा काटे सरांनी मला भेटून दिलं नाही, कारण का ते म्हणले आज जे व्हिजिटर्स डे नाही आहे. पण आम्हाला प्रॉब्लेम किंवा आम्हाला समस्या हे काय दिवस ठरवून येणार नाही आहे. जर समजा आमची आज प्रॉब्लेम असेल तर आम्ही भेटू शकतो ना, आणि तरी त्यांना या दिवसासुद्धा बाकीचे लोक भेटत असतात. तर त्या दृष्टिकोनातनं, आणि ते म्हणजे तुम्ही चिठ्ठी पाठवा त्यांना, ते नाही म्हणले असते. आम्ही त्याला रिस्पेक्ट करणारच. प्रत्येक अधिकाऱ्याच्या केबिनला मिलिंद जाधव TV 10 हे चिठ्ठी दिल्याशिवाय आत जात नाही, किंवा त्यांचा जो तिथं प्रोटोकॉल असेल त्या केबिनचा मालक तो आतला अधिकारी असतो. ही गोष्ट काल झाली मित्रांनो. तर आज आणखीन एक बऱ्याचशा चांगल्या गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक अधिकाऱ्यांनी स्वतः जबाबदारीनं आम्हाला म्हणजे मीडियाला बोलवलं, आणि मला मीडियाला बोलायचं आहे, सांगायचं आहे, आणि हे पारदर्शक काम करायचं आहे, असा तो मुद्दा होता. तर त्या दृष्टिकोनातनं मला हे जे ज्याला म्हणतात पहल, हे मला फारच म्हणजे अगदी ज्याला म्हणतात ना की वी वेलकम दिस, हे तर आपल्याला पाहिजे. TV 10ला हेच नेहमी पाहिजे की अधिकारी लोक त्यांच्याकडं इतकी माहिती आहे, ते माहितीसुद्धा सांगत नाहीत. मग ते कुणी असू द्या, विशेष करून अगदी माधव जगताप साहेब असतील, त्यानंतर अनिरुद्ध पावसकर साहेब असतील, माहिती द्यायला हे कचरतात का. आणि कॅमेरा तर त्यांना कॅमेराची काय वैर मला माहीत नाही. कॅमेरा एवढं सगळं पूर्ण बिल्डिंगभर CCTV आहे, हे काय कॉन्फिडेन्शियल नाही आहे. आणि मी मानतो ठीक आहे, चला ते तुमचं आहे, मग आमच्या संरक्षणासाठी आम्ही कॅमेरा का बाळगू नये, बॉडी कॅमेरासह आम्ही का बाळगू नये. उद्या एखाद्या केबिनमध्ये CCTV नसेल किंवा CCTV असूनसुद्धा जर आम्हाला त्याचा फुटेज मिळत नसेल, आणि त्या अधिकाऱ्याने जर आमच्यावर 353 सरकारी कामात अडथळा. मित्रांनो, मी मुद्दाम हे सांगतो आहे कारण का माधव जगताप साहेबांच्या केबिनमध्ये अशीच गोष्ट झाली ज्यावेळी त्यांच्याकडे CCTV नव्हते. तर त्या ज्या एका माणसाला जर त्यांच्यावर 353 झालं, त्याच्याकडं असं कुठलं साधन आहे की तो सिद्ध करू शकतो की मी ह्यांच्या सरकारी कामामध्ये अडथळा आणला नाही. अर्थात याच्यामध्ये अजून माधव जगताप साहेबांनी हे सुद्धा सिद्ध केलेलं नाही आहे की त्यांना सरकारी कामामध्ये अडथळा आणण्यात आला. ती केस काय पेंडिंग आहे त्याच्यावर मी वेगळी बाईट करणार आहे, हे क्लिअरली लोकांना कळायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा या 2-3 गोष्टी झाल्या, काही चांगल्या काही वाईट. एका ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्यात आला, अगदी ते ढाकणे साहेब असू द्यात, त्यांना ते कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या माणसांच्या नावंसुद्धा सांगत नाहीत, त्या अधिकाऱ्यांची नावं त्यांनी कॅमेऱ्यावर सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. नाहीतर मग ते ढाकणे साहेब खोटं बोलतात असं मी मानतो. तर किंवा त्यांनी ते आयुक्तांना सांगावे. मी आयुक्तांना विचारणार आहे, आणि उद्या ॲडिशनल कमिशनर साहेबांना सुद्धा हा मी प्रश्न विचारणार आहे. आणखीन एक ॲडिशनल कमिशनर साहेबांचं आणखीन एक मत असं झालं की अविनाश सकपाळ साहेब जे स्वभावानं अतिशय शांत आणि चांगले आहेत, मी जेव्हा एखाद्या केबिनमध्ये जातो तेव्हा प्रोटोकॉल पाळून जातो, आणि फोटो जरी काढायचा असेल ना तर त्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मी काढत नाही. त्यामुळं सुरुवातीलाच मी सांगितलं, हा जनता दरबार असल्यामुळं इथं प्रत्येक कर्मचाऱ्याला फोटो काढायला पाहिजे. किंबहुना महानगरपालिकेनं ह्याचं चित्रीकरण करून ते ज्यांना पाहिजे त्यांना ते उपस्थित करायला पाहिजे, असं माझं म्हणजे रिक्वेस्ट आहे. नवीन मुख्यमंत्री जे झाले ना, त्यांनी लोकशाही अतिशय पारदर्शक व्हावी आणि नागरिकांच्या ती युजर फ्रेंडली, म्हणजे त्यांना ती सोपी जावी, त्यांची तक्रार मांडायला त्यांना सोपं जावं. आपल्या इकडची लोकशाही इतकी अवघड करून ठेवली, ते टोकन घ्या, त्याची 2-3 कागदपत्र हे करा वगैरे वगैरे वगैरे. सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही सगळी लेखी मागतात, मग लेखी का देत नाही, तर ते लेखीसुद्धा याचं द्यायला पाहिजे. परत मुद्द्यावर मी येतो की जे शेंडे साहेब आहेत त्यावेळी ते शेंडे साहेब होते, अविनाश सकपाळ साहेब नसताना त्यांना मी म्हटलं की फोटो काढू का, ते म्हणले नाही आमच्या वरिष्ठांना विचारा. त्यानंतर वरिष्ठ म्हणजे त्यांचे सकपाळ साहेब, ते आल्यानंतर मी त्यांना विचारलं तर सकपाळ साहेबांनी
परवानगी दिली, मी म्हटलं की आम्हाला परवानगी सर नको, म्हणजे तुम्ही स्वतः काढा ना, आम्हाला शेअर करा, जे मागतात त्यांना शेअर करा. तिकडं प्रत्येक नागरिक आला ना, त्याला त्याचा तिथं आल्याचा फोटो, त्याचा पुरावा त्याला हवा आहे. तर असं असताना त्यांनी सांगितल्यानंतर मला काल तर उलटे एक धक्कादायक माहिती कळाली की अतिरिक्त आयुक्तांना जेव्हा हे विचारलं असताना तेव्हा अतिरिक्त आयुक्त स्वतः म्हणले की नाही, TV10ला आयुक्तांची परवानगी घ्यायला तुम्ही सांगा. मी म्हणतो प्रत्येक वेळी आयुक्त ह्याच्यावर परवानगी देत बसणार का? मग अतिरिक्त आयुक्तांनी याच्यावर का परवानगी देऊ नये, किंवा अतिरिक्त आयुक्तांनी सुद्धा मला लेखी याच्यावर द्यावं की तुम्हाला फोटो काढायची सुद्धा परवानगी नाही. मी ऐकेन ना, मी ऐकेन से अगदी तेजूडचं नाही, कुठल्या डेप्युटी कमिशनरनं सुद्धा दिलं ना तरी मी ते ऐकायला तयार आहे आणि तेच मी नागरिकांना सांगेन. पण त्याचं तुम्ही कारण तर द्या. शूटिंग का काढू नये, काय सिक्रेट चालू आहे काय कॉन्फिडेन्शियल मीटिंग होती, काय होतं नक्की? तर असं हे मोठं सगळं गोष्ट आहे. त्याचं शॉर्टमध्ये मी वेगवेगळे व्हिडिओ करणार आहे, ते मेन चॅनल मी टाकीनच. हे आता TV10 अनकटसाठी मी हे खास करून करतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जावा, सगळे पुढचे बघत जावा. परत एकदा मी म्हणेन तुमच्या कॉमेंटची खूप गरज आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये TV10 आणि मी मिलिंद जाधव म्हणून इथे काम करू शकणार नाही जर अधिकारी लोक काही आम्हाला माहिती सांगत नसतील आणि आम्ही माहिती विचारला गेलो तरी आमच्या विरुद्ध तक्रार करत असतील. माझ्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत काही अधिकाऱ्यांनी, पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार अजूनपर्यंत केलेली नाही आहे. हे अधिकारी हे कसले प्रकारचे अधिकारी आहेत? तर त्यामुळं मी तुम्हाला सांगतो आहे की कधी मी बंद करेल मला सांगता येत नाही, पण अशा वातावरणामध्ये मला काम करायची फारशी इच्छा नाही. तरी पण मी लढत राहणार आहे. जर मला इथं यांनी परवानगी दिली येस तोपर्यंत तर मी तर ते येईनच. ते एकानं तर प्रश्न असा विचारला की हा गेट पास काढतो का नाही. मित्रांनो, मी प्रत्येक वेळी ते गाडी तिथं थांबवतो. मला जर गेट पास शिवाय ते आज सोडत असेल तर हा मुद्दा माझा नाही आहे, हा सिक्युरिटीचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. सिक्युरिटी ह्यासाठी सोडते, आमची त्यांच्याशी ओळख झाली असते, ते म्हणतात ओळख असल्यावर मग काय प्रश्न नाही आहे. आणि मी बांधील आहे ना आतल्या सगळ्या चिठ्ठ्या अधिकाऱ्यांना, तर मी चिठ्ठी देऊनच दाखवतो आणि ते मी डेली व्लॉगमध्ये टाकतो आहे. आता उद्यासुद्धा मी एंट्री करताना हा मुद्दा घेऊनच करणार आहे, जेव्हा उद्या म्हणजे जेव्हा असं मी येईन तेव्हा. तर मित्रांनो, तुम्ही आज हा 9 आणि 10चा जो डेली व्लॉग TV10 डेली व्लॉग हा तुम्ही बघत आहात. त्याच्यामध्ये काही तुमचेही मुद्दे काही असतील, तुम्हालाही कुठं अडवलं जात असेल तर कृपया खाली कॉमेंटमध्ये तुमच्या नावासहित करावं. आणि अजूनही आपण विशेष याच्यामध्ये बोलणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग.